नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा जो येरवडा भाग आहे. तर तो येरवडा भागचा जो आजूबाजूचा परिसर आहे, तर त्याचा हा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकतात मी ज्या ठिकाणी आहे तो आमचा हा विसर्जन घाट आहे, गणपती विसर्जन घाट. तिथून मी हा व्हिडिओ शूटिंग करत आहे आणि तुम्ही आज तुम्हाला जो पहिला मी तुम्हाला जो स्पॉट दाखवणार आहे तर तो आहे आपलं येरवडा बन गार्डन ब्रिज. तुम्ही बघू शकतात. तर तो आपला बन गार्डन ब्रिज आहे आणि तो जर आता बघितला तुम्ही आता तो बंधारा आहे. म्हणजे तो ज्यावेळेस आपण पाऊस वगैरे येतो तर त्यावेळेस तो आपण हा बंधारा आपण म्हणजे ते पाणी अडवण्यासाठी ते बंद करतात. आणि त्यानंतर मग इथं तुम्ही मागे ती नदी आहे ना, तर ती नदी आहे ना, मुळा मोठा नदी आपली त्यावेळेस पूर्ण भरलेली असते. आणि आपला जो संगमवाडी जो एरिया आहे ना, तिथे एक बोट क्लब आहे. तर त्या बोट क्लबमधून काय करतात, आपले जे बोटिंग रायडरवाले येतं तर ते इकडे येऊन आपल्या बोटिंगसाठी बोटिंग रायडिंग करतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी ब्रिजवरती नेऊन दाखवतो. आणि हा नवीन ब्रिज आहे आणि जो दुसरा ब्रिज आहे तर तो ब्रिटिशकालीन तो पण तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण आता जाऊया, तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती जाऊ आणि तो पण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो तुम्हाला मी. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, हे समोर दिसतंय ना तुम्हाला, हे तारकेश्वर मंदिर आहे आणि त्याची कमान आहे. तुम्हाला दिसते नाही, त्या टेकडीच्या वरून तुम्हाला असं दिसतं नाही समोर. त्या कमानीच्या आतून तुम्हाला वरती जायला तुम्हाला रस्ता आहे. तर मित्रांनो, मी आता हा जो आपला जुना पूल आहे येरवड्याचा, म्हणजे जो ब्रिटिश कालीन आहे, तर त्या पुलावरती उभा आहे. तुम्ही बघू शकतात हा जो पूल आहे ना, हा कमीत कमी 100 वर्षापूर्वीचा पूल आहे हा. आणि हा आपल्या इंग्रजांनी बांधलेला पूल आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हा जो पलीकडे आहे ना, हा मेट्रोचा ब्रिज आहे. आणि त्याच्या पलीकडे बघितलं ना, तो आता नवीन एक 5-6 वर्ष झालं त्याला, त्या ब्रिजला 7-8 वर्ष झालं त्या ब्रिजला. तो आता बांधलाय, तो पण नवीन आहे. आणि इकडे जर बघितलं ना, हा पण तारकेश्वर पूल आहे, हा बघू शकतात. हा पण पलीकडचा नवीन ब्रिज आहे. मित्रांनो, आता आपण ज्या पुलावर उभा आहे ना, तर तो आहे ना म्हणजे आता बंद आहे. आता तो म्हणजे आता तो वापरायचा बंद. मित्रांनो, बघू शकता मेट्रो आलेली वरती. अशा आपला हा त्याच्यावर मस्त असे नाही का 1 2 3 4 ब्रिज येतं आणि पलीकडचा असा बन गार्डन बंधारा. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, खूप छान असं म्हणजे एकदम जुन्या काळातील असं हे ठिकाण आहे. आणि आज मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, चला थोडं तुम्हाला पुढे नेऊन दाखवतो. पहिला हा ब्रिज आहे ना, पहिला हा वाहतुकीस पहिला असायचा. आता एक कमीत कमी 10-12 वर्ष झालं हा बंद आहे. तर काही दिवसापूर्वी म्हणजे नाही का, काही वर्षापूर्वी या ब्रिजवरून आम्ही म्हणजे हा ब्रिज आम्ही वापरलेला आहे. मित्रांनो, मला दाखवतो. ही आमची जी दिसेल नदी तुम्हाला मागं, हे बघा. हे बघा, नदीचं काम चालू आहे, तुम्हाला दिसत माझ्या मागं याचे ना आपली नदी. तर या नदीचं काम चालू आहे, नदी सुधारित प्रकल्प. तर त्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकतात. आता कमीत कमी 60% काम झालेलं आहे आणि 40% राहिले. तर ज्यावेळेस हे काम पूर्ण होईल तर त्यावेळेस आपल्याला एकदम नाही का, आपण असं पूर्ण असं भारी इथलं जे हे म्हणजे स्पॉट आहे हा पूर्ण भारी दिसणार आहे तुम्हाला. तुम्ही नंतर बघू शकता मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. आणि हा जो ब्रिज आता बंद करून ह्याला जर आता लोकांना वापरण्यात दिला आहे, तर ते आपलं जो हे आहे याला काहीतरी असं मला वाटतं सरकारने हे नाव दिलं वाटतं, महात्मा फुले आर्ट प्लाझा. तर हे फक्त जे आपले ज्याच्या कोणाच्या अंगात म्हणजे नाही का कला वगैरे आर्ट वगैरे आहे, तर ते तुम्ही सादरीकरण करू शकतात असा माझा एक अंदाज आहे. जे बाहेर देशामध्ये ब्रिजवर नाही का, आपले बाहेर देशामध्ये फॉरेन कंट्रीमध्ये जसं की आपल्याला तुमच्या कधी जर कला सादर करायची असेल तर ते तुम्हाला एक स्पॉट असतो. तर त्या पद्धतीने हा सरकारचा असा म्हणजे प्लॅन असणार आहे की हा बनवण्याचा. तर माझ्या अंदाजे तेच आहे वाटते, कारण का त्याला नाव पण तेच दिलेलं आहे, महात्मा फुले आर्ट प्लाझा. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात हा पूर्ण ब्रिज आहे, तो एंडपर्यंत ब्रिज आहे तिथपर्यंत. आता म्हणजे आता तरी लोक याला फक्त नाही का सकाळी जॉगिंगसाठीच वापरतात आणि बाकी दुसरं काय नाही.
हा फक्त सकाळी खुला असतो. आता आम्ही परमिशन घेऊन आतमध्ये आलो मित्रांनो. तर चला आता आपण तुम्हाला हा स्पॉट दाखवलेला आहे, तुम्हाला दुसरा स्पॉट दाखवतो. तर मित्रांनो तिथे दाखवून तर तो आपला आहे बाळासाहेब ठाकरे चौक. तुम्ही बघू शकता तो बाळासाहेबांचा हात अशा स्वरूपात आपला दाखवलेला आहे की सदैव बाळासाहेबांचा आपला हात आपल्या डोक्यावर. मित्रांनो बघू शकतात हा बाळासाहेब ठाकरे चौक आहे म्हणून तिथे हातावर त्यांच्या बघू शकता. मित्रांनो आपला हा येरवड्यातील मेट्रो स्टेशन आहे, तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी आता येरवड्याच्या गुंजन चौकामध्ये आलेलो आहे आणि हा जो फेमस चौक आहे गुंजन चौक, तर या चौकाला तुम्ही बघू शकता नाव जे मिळालं आहे तो एक थिएटर आहे. माझ्या पुढे जे तुम्ही थिएटर बघू दाखवतो मी, ते थिएटर आहे गुंजन चौक, गुंजन थिएटर. तर त्या थिएटरमुळे या गुंजन चौकाला नाव मिळालेलं आहे. बघू शकता मित्रांनो हा असा पुण्यातील प्रसिद्ध असा गुंजन चौक आहे आणि हा तुम्ही बघू शकता. हे बघा मेट्रो वर चालली मेट्रो आणि हा इकडे तुम्हाला जी बिल्डिंग दिसेल ती ही बिल्डिंग आहे ना, सॉरी ही बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये मी 6 वर्षापूर्वी तिथे कामाला होतो, मेंटेनन्स प्लंबिंग मेंटेनन्स. आता मी जे काम करतो ना ते तिथे पण काम करत होतो आणि आता मी तिथून एक 5-6 वर्ष झालं काम सोडले. तर ज्यावेळेस कोरोना होता ना, तर कोरोनामध्ये मी ते काम तिथं पहिले कामाला होतो आणि 2-3-2.5 वर्ष तिथं मी काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी ते काम ज्यावेळेस कोरोना संपला त्यावेळेस मला ते काम सोडावं लागलं काय कारणामुळं. तर मित्रांनो बघू शकतात या गुंजन थिएटर आहे आणि हा जो रस्ता चालला इकडे हा जातो एअरपोर्टला रोड. हा एअरपोर्ट रोड आहे आणि हा जो रोड आहे ना इकडे आपला चंदननगर बायपास आणि वाघोली हा रोड जातो. मित्रांनो बघू शकतात. तर मित्रांनो हा आपला असा पुण्यातील असा प्रसिद्ध असा गुंजन चौक आहे आणि इकडे तुम्ही बघितलं ना ह्या साईडला, तर इकडे आपल्या ट्रॅव्हल्स वगैरे नाही का, खाजगी ट्रॅव्हल्स, तर त्या तिकडे थांबतात. तो स्पॉट आहे खाजगी ट्रॅव्हल्सचा. तर मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतो हा एक आता हा दुसरा चौक झाला. आता तुम्हाला दाखवतो तिसरा चौक आणि तो चौथा आणि 5वा, म्हणजे असे आपले 5 आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. ते आपल्या येरवड्याच्या आजूबाजूचे चौक आहेत तर ते आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. मित्रांनो असं तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर मित्रांनो हा जो रोड आहे ना हा आहे आपला एअरपोर्ट रोड बघू शकतात आणि हा एअरपोर्ट रोडलाच एक असं मस्त असं एक हे तुम्ही बघू शकतात. इकडे जे आहे ना हे बघा एअरपोर्ट रोडलाच मस्त असं अण्णाभाऊ साठे एक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिर येरवडा. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आपला जो गोल क्लब चौक आहे त्याच्या अलीकडेच आपण थांबलेलो होतो आणि तुम्हाला जो पुढे दिसतो ना तुम्हाला तो जो आहे ना तो गोल क्लब चौक आहे आणि त्याच्या जे गोल क्लबचं नाव पडलेलं आहे तुम्ही बघू शकता. हे जे गोल क्लब आहे त्याच्यामुळे नाव पडलेलं आहे तो जो चौक आहे. तर आता आपण त्या चौकात जाणार आहोत आणि तिथून मग तुम्हाला तो दाखवतो चौक. मित्रांनो तर यात जर गोल क्लबमध्ये जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही बघू शकता तिथून त्याची एंट्री त्याची आणि तिथून एंट्री करून तुम्ही त्याची काहीतरी मेंबरशिप आहे तर त्याची मेंबरशिप भरून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आता आपला जो गोल क्लब चौक आहे तर तिथं तुम्हाला दाखवतो. आणि हा जो माझ्या बघतात ना आता नवीन बांधलेला नाव आहे छत्रपती संभाजी महाराज ब्रिज. तर त्या ब्रिजचं नाव तुम्हाला दाखवतो. आता तो ब्रिजच्या खाली आपण आता तुम्ही तसंच आपल्याला खाली यायचं आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तर तो एक्सप्लोर करू आणि तिथून मग खाली आपला शाहिदबाबा चौक आहे तर तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो असंच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता खाली जाऊ आपण गोल क्लब चौकामध्ये आणि तिथून मग तसंच खाली आंबेडकर चौकात जाऊ. हा आहे ना हा आपला गोल क्लब चौकातला हा चौक आहे. हा बघू शकत मित्रांनो तुम्ही. आणि हे समोर हॉटेल आहे सर्वात पुण्यातील मोठं हॉटेल आहे महागडं हॉटेल.
मित्रांनो हा आपला गोल क्लब चौक आहे आणि जो वर जो दिसतो मला ब्रिज, हा ब्रिज आहे, हा छत्रपती संभाजी महाराज चौक ब्रिज. मित्रांनो इथं खाण्यापिण्याचे पण हॉटेल मस्त असे आहेत आपले, आणि बघू शकतात. इथं टू व्हीलरचं पण जे सामान आपल्याला मिळते इथं पलीकडे पण त्या साईडला पण टू व्हीलरचं पण आपल्याला जे पार्ट आहेत ते पण मिळू शकतात इथं मिळतं मंत्र. मित्रांनो हा जो गोल क्लब आहे ना, तुम्हाला दिसतो पलीकडे त्या साईडला, हा पूर्ण एरियामध्ये ना लय मोठा आहे तो. आता तुम्हाला दिसायला दिसतो छोटा बाहेरून, पण आत जर गेलं ना तर तो मित्रांनो तो दिसायला दिसतो छोटा बाहेरून, पण आत जर गेला ना तुम्ही तर असा खूप असा म्हणजे असं मोठा आहे तो. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कवरिंग केलेलं आहे, जे आपले जे हॉकीचे बॉल असतात तर ते बाहेर येऊ नये म्हणून यासाठी त्यांनी कवरिंग केलेली आहे. जाळ्या पण त्यांना जाळ आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपला जो आता हा चौथा चौक आहे, तर तो चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. तर तो चौक आहे हा येरवड्याचा आपला हा चौथा चौक असणार आहे, तो आपण एक्सप्लोर करू. मित्रांनो तुम्ही बघू शकतात हा जो सरळ जो रोड गेलाय ना तो तिकडे बॉम्बे सापस आणि आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकामुळे यांचे हे नाव आहे जे केलेलं नाही चित्रीकरण माननीय आपले संजय भाऊ भोसले यांच्या प्रयत्नातून हे केलेलं आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत येरवड्याचा हा चौथा चौक आहे, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या नावाने हा प्रसिद्ध चौक आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे पहिले त्याला नाव होतं. आता तुम्ही मगाशी बघितलं असाल ते जे शिष्योपीकरण केलेलं आहे चौकामध्ये, तर आमच्या येथील ते माननीय संजय भाऊ भोसले यांच्या प्रयत्नातून ते शिष्योपीकरण केलेलं आहे. आणि असे तुम्ही बघितलात ना असे जे भिंती आहेत तर तिकडे तुम्ही बघू शकतात बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमा आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला अशा जागोजागी अशा त्यांच्या प्रतिमा त्यांच्या ज्या काळात ज्या त्या घटना घडलेल्या आहेत त्याच्या प्रतीक म्हणून अशा ह्या हे केलेल्या आहेत अशा ह्या. मित्रांनो बघू शकतात हा जो माझ्या मागे आहे ना तो चौक आहे, आणि तिथून जो खाली गेला ना त्या साईडला तिकडे तो हा जेल रोड आहे, म्हणजे तो शॉर्टकट जेल रोड आहे. तुम्ही इकडून जेल रोडवर जाऊ शकतात, आणि तिकडून तसंच खाली गेलं ना तर तिकडं आपला हा संगमवाडीला जातो रोड. संगमवाडीला मला माहिती असेल तो रोड. मित्रांनो चला आता हा एक्सप्लोर केलेला आहे आपण. तिथून आता जाऊ आपण आता शादलबाबा दर्गा, तर तो आता आपला हा लास्ट आपला असणार आहे. तिथून त्यानंतर तुम्हाला मग मी आता पुढे व्हिडिओ स्टॉप करतो, तो तुम्हाला एक चौक दाखवतो आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ आपला स्टॉप करतो. चला चला मित्रांनो तिथे जाऊन आपण तो एक्सप्लोर करू. त्या चौकाच्या पुढे आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही हा जो रोड चाललाय हा आहे, तर हा रोड जातो ना हा संगमवाडीला जातो रोड. हा एक जातो संगमवाडीला, एक जातो आपला खडकी बाजारला. तिथं जो चौक आहे तो शादलबाबा चौक आहे, तो आपण एक्सप्लोर करू आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओ स्टॉप करू. मित्रांनो आता आपण जवळ आपण आलेलो आहोत. म्हणजे हा आपला जो येरवडा भाग आहे ना त्याचे जे जो आजूबाजूचा परिसर आहे ते जो चौक सिग्नल आहेत जो चौक आहेत ते प्रसिद्ध चौक ते मी आज एक्सप्लोर केले तुम्हाला. मित्रांनो चला आता हा लास्ट जो आपला चौक असणार आहे. आम्ही आलेलो आहोत येरवड्याचा हा लास्ट चौक आहे, म्हणजे पाचवा चौक. 4 आपले एक्सप्लोर केलेले आहेत, आता हा 5वा चौक आहे आणि तो आहे येरवड्यातील शादलबाबा चौक. तर मित्रांनो हा जो माझ्या मागे बघू शकतात हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे चित्र आहे, आणि या चित्रासमोर आम्ही थांबलो आहोत. तर हे पण जे आहे ना हे माननीय संजय भाऊ भोसले यांच्या संकल्पनेतून झालेलं तयार आहे. ते तिकडे बघू शकतात. हा जो रोड आहे ना हा रोड पलीकडचा तो खडकी बाजारून येणार रोड आहे. खडकी बाजार आहे ना तिकडून येणार रोड आहे तो, आणि हा तिकडे जातो कुठं आपला जो शास्त्रीनगर चौक आहे आपलं गुंजन चौक. आता आम्ही जिकडून ते व्हिडिओ शूटिंग करत आहोत तर त्या साईडला जातो. मित्रांनो हा जो तुम्ही रोड बघितलात ना तर इकडून आता आपण आलो आंबेडकर चौकातून, आणि तो रोड जातो इकडे आता आपलं संगमवाडीकडे. मित्रांनो हा आपण तुम्हाला आता एक्सप्लोर तुम्हाला करून दाखवलेलं आहे, आणि तुम्हाला आता बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त म्हणजे सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो.
तर असंच आता भेटूया काहीतरी नवीन कुठल्या तरी एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.